जय मल्हार या खासदारांनी ठरवायचं की धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीला पाठिंबा द्यायचा आहे का नाही ते. मी ज्या मतदारसंघाचं नाव घेणार, ज्या खासदाराची माहिती देणार, त्याच्या मतदारसंघात किती धनगर समाज बांधवांचं मतदान आहे, त्या सर्व मतदारसंघातील धनगर समाज बांधवांनी आपल्याला फॉलो करायचंय, आपल्या मीडियाशी कनेक्ट व्हायचंय. आपली मीडिया स्वतःची आपल्याला आपल्या हक्काची मीडिया बनवायची. मी आता खासदारांची नावं घेतो, त्यांच्या मतदारसंघात धनगर समाज बांधवांचं किती मतदान आहे हे तुम्हाला सांगतोय, म्हणजे धनगर समाज बांधवांना त्यांची ताकद कळेल. शिरूर मतदारसंघ, या ठिकाणी अमोल कोल्हे खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात 2,58,000 एवढं धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर नाशिक मतदारसंघ, या ठिकाणी राजाभाऊ वाजे नावाचे खासदार आहेत, यांच्या मतदारसंघात 2,50,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर शिर्डी मतदारसंघ, या ठिकाणी भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात 2,45,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर अमरावती मतदारसंघ, या ठिकाणी बळवंत वानखेडे नावाचे खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात 2,38,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. जळगाव मतदारसंघ, या ठिकाणी स्मिता वाघ हे खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात 1,86,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. दिंडोरी मतदारसंघ, या ठिकाणी भास्कर बागरे हे खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात 1,77,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर मावळ मतदारसंघ, या ठिकाणी श्रीरंग बारणे खासदार आहेत, यांच्या मतदारसंघात 1,76,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्यानंतर अकोला मतदारसंघ, या ठिकाणी अनुप धोत्रे खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात 1,61,000 एवढं धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्यानंतर पुणे मतदारसंघ, या ठिकाणी मुरलीधर मोळे खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात 1.5 लाखापेक्षा धनगर समाज बांधवांचं जास्त मतदान आहे. त्यानंतर वर्धा मतदारसंघ, या ठिकाणी अमर काळे हे खासदार आहेत, यांच्या मतदारसंघात 1,19,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. या खासदारांनी जर पाठिंबा नाही दिला तर धनाधन धनगर समाज बांधवांनी एक खासदार पाडून टाकायचे. काय गरज नाही आपल्याला या खासदारांची, आपलं यांच्या वाचून अडलं नाही हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सर्वांना मानाचा जय मल्हार.